जय शिवराय फ्रेंड्स. बघितलं का फ्रेंड्स छावा मूवी? छावा मूवी मधला अंगाला काटा आणणारा मुवमेंट म्हणजे राज्याभिषेक मुवमेंट. आणि राज्याभिषेक मुवमेंट मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप दाखवला आहे, माय गॉड, इतका सुंदर जिरेटोप दाखवला आहे. मी छोटासा प्रयत्न केला आहे. मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला आहे. काही भूल चूक असेल तर माफ करावी माझे व्ह्यूअर्स. आता आपण करूया. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला. आणि खूप 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 जास्त सुंदर असा हा जे आहे ना, हे खूप सुंदर दिसतं. तुम्ही प्रयत्न करा, खूप सुंदर आहे. आपण मेजरमेंट घेऊन घेतलंय, तशा प्रकारे आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे 8 शेप आपल्याला कट करून घ्यायचे. शेप आपण मेजरमेंट बघितली, अशा प्रकारे हे शेप मी कट करून घेतले. 6.8 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 4.5 सेंटीमीटर हे आपण कट करून घेतले. हे जरा जास्त थिक होतं गोष्ट, त्यासाठी मी डबल लावून हे फिक्स करून घेतले. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकदम सुंदरसं शिवस्मरण हवं असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन. यू कॅन डू इट. दिस इज द बेस्ट वन. सिरियसली इतकं सुंदर दिसतं ना, पूर्ण झाल्यावर तुम्हाला पण खूप आवडेल, खूप जास्त आवडेल. तुम्ही बघा, अशा प्रकारे पूर्ण आपल्याला 4 साईड पाहिजे आहे. आपण बेस तयार करतोय. जिरेटोप जो ठेवण्यासाठी आपण बेस यूज करणार आहे तो तयार करतोय. आता मी लावून घेतलं आणि पूर्ण चिटकवून घेते. फ्रेंड्स, तुम्ही जिरेटोपला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. मला 2 डेजमध्ये 12K व्ह्यूज मिळाले. दिस इज फर्स्ट व्हिडिओ इन माय चॅनल. 12K छान व्ह्यूज मिळाले, इतका छान सपोर्ट मिळाला. तुम्हाला खूप आवडला आणि सिरियसली तो खूप छान व्हिडिओ आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. खूप छान व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुम्हाला हे शिवस्मरण सुद्धा आवडलं तर कृपया सपोर्ट करा आणि जय शिवराय विसरायला नक्कीच विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे बेस रेडी आहे. आता यावर ठेवायसाठी आपल्याला एक शेप तयार करायचा आहे. तो षटकोन शेप तयार करायचा आहे आपल्याला. एक प्रकारे स्क्वेअर घेऊन घेतला आहे. त्याला सर्व कॉर्नरला 1.5 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊन आपण फक्त क्रॉप करून घेऊया कॉर्नर. असा शेप आपल्याला रेडी करायचा आहे. आता हे बिफोर लिहिलं होते चुकून, पण हे 2 कट करायचे आपल्याला. आणि सेम जसे आपण ते टेपच्या साह्याने फिक्स करून घेतले तसे हे वरचं शेप फिक्स करून घ्यायचं आहे. हा आपल्याच्यावर स्टिक करायचा आहे. आता आपल्याला अजून 2 शेप यापेक्षा 1 सेंटीमीटरने कमी, सेम शेप फक्त 1 सेंटीमीटरने कमी असे 2 शेप करून घ्यायचे आहे. तो 2 शेप यासाठी मित्रांनो, कारण एकावर आपण वर चिपकवणार आहे आणि एकावर आपण राजमुद्रा देणार आहे. त्यासाठी आपण 2 शेप कट केले आहे. अशा प्रकारे हे 2 शेप, 3 शेप म्हणजे आपले 4 टोटल रेडी झाले आहे. आता मी अशी बारीक स्टिक कट करून घेतली आहे आणि याला ॲज अ बॉर्डर यूज करून घेते आहे. मी हा B7000 ब्लू यूज केला आहे आणि खूप छान आहे. मला दणकट हवं होतं मस्त, त्यासाठी मी हा ग्लू यूज केला आहे. फेविकॉल पण होऊ शकतं, नो प्रॉब्लेम, पण मी हा ग्लू यूज केला. अशा प्रकारे बॉर्डर रेडी करून घेते आहे. नमस्कार फ्रेंड्स, मी प्रिया आणि माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला बघूया छानसं. आता हे 4 साईडने बॉर्डर लावून घेतलं आहे. असे आपण हे 3 साईडने लावून घेऊया. बॅक साईडने आपल्याला लावायचं नाही आहे. हे 1 साईड कम्प्लीट झाली. अशा प्रकारे या 2 साईडने पण लावून घेऊया. बॅक साईड नाही लावून घेऊया. आता याची हाईट घेऊन त्या साईडची आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तेवढी हाईट घेऊन त्याच्यावर डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी मी हा असा शेप घेतला आहे आणि मी वर एक शेप काढला, पण तो जेव्हा मी रेडी केला तेव्हा तो नव्हता खास दिसत, तेव्हा मी तो नंतर कट करून टाकले. अशा प्रकारे मी क्लेच्या साह्याने शेप तयार करून घेतला आहे. आपल्याला हे 4 कोपऱ्यांना लावायसाठी हवं आहे. मी वर लावायचा प्रयत्न केला पण ते नव्हतं खास दिसत डिझाईन, त्यासाठी मी ते काढून घेतले. अशा प्रकारे हे 4 आपण रेडी करून घेऊया. खाली पेपरवर डिझाईन काढून वर मी फॅब्रिक शीट ठेवली आहे, त्याच्या साह्याने काढून घेतलं आहे. असं मी स्केलच्या साह्याने थोडं टॅप करते, म्हणजे त्याला सेम टेक्स्चर येईल, छान वाटेल असं. त्यासाठी मी टॅप करून घेते आणि आता हे ड्राय होऊ देऊया.
ड्राय झालं की चांगल्यापैकी स्ट्रॉंग होतं हे. आता त्याच्यावर डिझाईन करायची आहे. थोडं ओलसर असताना डिझाईन करायची. मी साधं एक होल करायचं आहे. होल डिझाईन तुम्हाला छानशी आयडिया सुचत असेल तुम्ही ते करू शकता. मी हा फेविक्रिलचा क्ले यूज केला होता, मोल्डेड क्ले. आणि आता अजून थोडंसं पॅचेस तयार करून घेऊया. मी याच्यापासूनच पॅचेस करते. तुम्हाला जर मिळत असतील रेडीमेड तर तुम्ही ते करू शकता. छान सुंदर दिसेल. अजून मी घरीच करण्याचा प्रयत्न केला आहे. मला एवढी शांती नव्हती की मी मार्केटला जाऊन पॅचेस विकत आणेल. मी 2 दिवसात तयार केला हा, दिवस आणि रात्र करून, कारण मला लवकरात लवकर रेडी हवा होता. अशा प्रकारे मी हे चारी कॉर्नरला स्टिक करून घेतलं. हे स्टिक क्लेच्या साह्यानेच करून घेऊया, म्हणजे हे छान स्टिक बसतं. असे थोडं क्ले लावून त्यावर मी स्टिक करून घेते. असं चारी साईडला आपण स्टिक करून घेऊया. छानसं पॅक बसतं. अशा प्रकारे हे आपण चारी साईडला स्टिक करून घेतलं आणि हे छानपैकी वाढलं. आता हे बघा, आपण 3 शेप केले होते, एक मोठा आणि 2 छोटे. तर एक मोठा शेप लावून घेऊया आणि त्याच्यावर एक छोटा शेप लावून घेऊया. आणि हा एक उरलेला छोटा शेप आहे, त्याच्यावर आपल्याला राजमुद्रा द्यायची आहे. ओके. आता याला आपण पूर्ण ब्लॅक कलरने कलर करून घेऊया. अशा प्रकारे आपला कलर रेडी आहे. आता बॉर्डरला डिझाईन म्हणून मी ही बारीक लेस जी आपण नॉटसाठी यूज करतो ती यूज केली आहे. सिंपलची लेस आहे बारीक, ही अशी पूर्ण चारी कॉर्नरला तिन्ही साईडने लावून घ्यायची आहे. डबल लाईन लावायची आहे. हे पूर्ण मस्तपैकी हे ग्लूने खूप छानपैकी चिकटतं. इझी आहे, काही खूप जास्त हार्ड नाही आहे क्राफ्ट. तुम्ही करू शकता, घरी इझिली करू शकता. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला 5 मिनिटाच्या आत नक्कीच रिप्लाय देईन. आणि तुम्ही नक्की करा. आणि तुम्ही जे केले त्याचे फोटो मला इंस्टाग्रामवर शेअर करा. मला ते फोटो यूट्यूबवर शेअर करायला खूप आवडेल. तुम्ही केले तर नक्की, तुम्ही आत्तापर्यंत जरी कुठलेही क्राफ्ट केलं असेल तर नक्कीच मला इंस्टाग्रामवर शेअर करा. आपण त्याला आपल्या चॅनलवर नक्की दाखवूया. आता हे जे पॅचेस केलेले हे आपण दोघं साईडने लावून घेऊया. बॅक साईडने आपल्याला लावायचं नाही आहे, दोघं साईडने लावायचं. आणि फ्रंट साईडने आपल्याला राजमुद्रा द्यायची. त्यासाठी आपण दोघं साईडने लावून घेऊया. जशा प्रकारे ही वरची डिझाईन रेडी केली तशा प्रकारे मी हे छोटेसे बॉल रेडी केले होते, ते बॉल इथं खाली लावून घेऊया. आता याला ब्लॅक कलर लावून घेऊया थोडा. आपला पूर्णपणे ब्लॅक बेस रेडी झाला आहे. हा आपण वाळू देऊया छानपैकी. आणि आता आपण यूज करणार आहे मेटॅलिक कॉपर कलर. ओके. हा गोल्डन आहे, हा कॉपर कलर आहे. आता आपण तुम्ही स्पॉनच्या साह्याने यूज करू शकता. स्पॉनच्या साह्याने पण छान लागतो, पण मी बोटाच्या साह्याने लावला आहे. असं मी पूर्ण लावून घेतलं आहे मेटॅलिक कॉपर कलर. छानसं विंटेज लुक येतं आणि खूप सुंदर दिसतो कलर. तुम्ही हाच यूज करा. असं तुमची वेगळी आयडिया असेल तुम्ही नक्की यूज करू शकता, पण हा जास्त बेटर दिसतो असं मला वाटतं. असं छानपैकी चारी साईडने लावून घ्यायचा. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, तुमचं एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप जास्त असतं. मला ते प्रेरणा देतं काहीतरी नवीन व्हिडिओ आणि खूप जास्त छान करण्याचा प्रयत्न करायसाठी. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खरंच खूप जास्त आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर प्लीज लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सपोर्ट करा. आणि नाही आवडलं ना तर तुम्ही ते पण कमेंट करू शकता की तुम्हाला नाही आवडलं म्हणून. ओके. थँक्यू फ्रेंड्स, तुमचा भरभरून सपोर्ट आहेच, पण जर आवडत असेल तर प्लीज सपोर्ट करा. अशा प्रकारे आपण वरनं पण एक बॉर्डर तयार करून घेऊया. जशी आपण खाली केली आहे स्ट्रिपने तशी वर बॉर्डर करून घेते. हो फ्रेंड्स, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. आपण या सुरुवातीला जे चारी साईड आपण मास्किंग टेपच्या साह्याने जे चिकटवले व्हाईट कलरचा टेप, त्याबद्दल मला सांगायचं होतं. आपण जे यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण तो टेप यूज केला आहे, पण बऱ्याच जणांना तो मास्किंग टेप म्हणजे काही हे कळालं नाही.
मास्किंग टेप आपल्याला मी लिंक देऊन देते डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही हार्डवेअरच्या शॉपमध्ये इझिली मिळून जातो. तो व्हाईट कलरचा कागदाचा टेप असतो, तो तुम्ही यूज करा. त्याच्यावर कलर करणं पण इझी जातं. कागदाचा व्हाईट कलरचा टेप असतो, हार्डवेअर शॉपमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातो. मी तुम्हाला माहितीसाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते. मी केले त्यांना रिप्लाय, मास्किंग टेप म्हणजे काय नेमकं त्यांना कळतच नव्हतं. चलो फ्रेंड्स, आता आपण करतोय राजमुद्रा. त्यासाठी आपण जो दुसरा शेप कट केला होता त्याला सिंपल ब्लॅक कलर देऊन दिला आणि आपली लेस जी होती ती पूर्ण चारी साईडने लेस लावून घेतली आहे. आता मी याला खाली आधी पेन्सिलने राजमुद्रा लिहून घेतली आहे, ज्याने मला आउटलाईनरने लिहायला प्रॉब्लेम नाही होणार. मी हे 3D आउटलाईनर यूज केलं आहे. एवढी बारीक राजमुद्रा क्लेच्या साह्याने लिहिणं मला पॉसिबल नव्हतं, त्यासाठी मी हे 3D आउटलाईनर यूज केलं आहे. फ्रेंड्स, ही जी राजमुद्रा लिहिली आहे ही 2 प्रकारे केली मी ही, आणि अजून मी पुढे दाखवली जे मी चेंजेस केले होते नंतर. कारण मला जास्त हायलाईट नव्हती वाटत तर मी ती केली, पण मी मुद्दामच दोघं दाखवलं आहे. जसं तुम्हाला छान वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे मी सेम आपण जसं मेटॅलिक कलर त्यावर लावून घेतला तसं फिंगरच्या साह्याने पूर्ण स्प्रेड करून घेतली आहे. तुम्हाला दोघांपैकी कुठली राजमुद्रा आवडली नक्की सांगा. मला आवडेल तुमची चॉईस काय आहे, की बरोबर केलं की चुकीचं. ही जास्त हायलाईट नाही होते असं मला वाटत होतं, सो मी चेंजेस केले. चला तर फ्रेंड्स, आता आलाय मेन गोष्ट म्हणजे आपलं जिरेटोप आपण करूया क्लेपासून. जर तुम्हाला कापडाचा जिरेटोप हवा असेल तर मी जिरेटोपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती लिंक बघून तुम्ही सेम छोट्या साईजचे जिरेटोप करू शकता. जर तुम्हाला छोट्या साईजचा कापडाचा जिरेटोप हवा असेल तर मला कमेंट करा, मी व्हिडिओ टाकते कापडाचा छोट्या साईजचा जिरेटोप करून. आपला जो बेस तयार झालाय त्यावर तुम्ही तो कापडाचा जिरेटोप, जर तुम्हाला जास्त आवड असेल ठेवायला तर नक्कीच आपण कापडाचा जिरेटोप सुद्धा दाखवूया. हा आहे आपला बेस रेडी. एक्स्ट्रा चेंजेस कट करून घेतले. आपला बेस रेडी झाला आहे छानसा. आता याला आपण क्लेच्या साह्याने पूर्ण क्ले अशा बारीक नॉट सारखं करून आपण याला पूर्ण गुंडाळून घेऊया. फ्रेंड्स, व्हिडिओला जरा स्पीड जास्त दिला आहे. व्हिडिओ खूप लांब होत होता, त्यासाठी मी एक्सप्लेन करून सांगते जेणेकरून तुम्हाला कळेल. त्यासाठी मला तो व्हिडिओ स्पीडने घ्यावा लागला. आत्ताच 18 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. हा मोठा व्हिडिओ होता आहे, तरी जर तुम्हाला काही समजायला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. त्याचं पूर्ण गुंडाळून घेतलं वरपर्यंत. ओके, आता हा आपला जिरेटोपचा शेप रेडी. आपल्याला मागच्या साईडने जिरेटोपला लटकन लावायची आहे. ते लटकन लावायसाठी एक छोटासा तारेच्या तुकडा तुम्ही हे क्ले ओलाय तोपर्यंत ह्या क्लेमध्ये अटकून घेते, म्हणजे आपण यामध्ये लटकन लावू शकतो. अशा प्रकारे आपण लावून घेतलं आणि याला व्हाईट बेस लावलाय. मी आधी व्हाईट कलर यूज केला सिंपल, आणि यावर आता ऑरेंज कलर लावते. ॲक्च्युली व्हिडिओ रात्री शूट केल्यामुळे हा अबोली कलर दिसतोय, पण हा भगवा कलर आहे. भगवा कलरचा व्हिडिओ पूर्ण जिरेटोपचा भगवा कलर आहे, खूप सुंदर दिसतोय रिअलमध्ये. जरा व्हिडिओमध्ये कलर चेंज आला आहे. अशा प्रकारे हा आपला राजाचा टोप तयार आहे. कसा वाटतो मित्रांनो सांगा जरा. मला छान वाटेल तुमच्याकडून ऐकायला की हो खूप सुंदर झाला आहे जिरेटोप. मला खरंच खूप आवडेल. सिरियसली मस्त झालं आहे, खूप छान झालं आहे. आता आपण लटकन करून घेऊया. रेड कलरचे पण होते माझ्याकडे, मुली होते रेड कलरचे ते, आणि बारीक पण अशी यूज करून मी हे 4 लटकन तयार करून घेतले. आता आपली लटकन रेडी. आता आपण करूया तुरा. आता तुरा करायसाठी मी हा असा बारीक थ्रेडचा कापड यूज करते. हा अशी एक छोटी स्ट्रिप कट करून त्याला असं चिकच्या आपण फोल्ड करून ठेवूया. मी गोल्डन कलरचे घेतलाय कारण आपण जे पुढे मणी वगैरे लावणार आहे ते गोल्डन कलरचे घेणार आहे, त्यासाठी मी हा गोल्डन कलरचा नेटचा कापड यूज केला आणि सिंपल याला खाली बांधून घेते, स्टिच टाकून घेतली 2 अशा प्रकारे आणि चिपकून घेऊ. तुम्हाला क्लेच्या साह्याने तुरा करायचा असेल तर तो पण छान दिसेल. मी कापडाच्या साह्याने केले. आता आपण पुढे
मला एक छोटंसं पॅच होतं, पण एवढ्या छोट्या साईजचं पॅच मला मिळालंच नाही. त्यासाठी मी घरी पॅच तयार करते. एक छोटा मिरर घेऊन स्टोनची ही लेस येते, ही चारी साईडने लावून घेतलं आणि असं एक छोटंसं पॅच तयार करून घेते मी. चारी साईडने डायमंड लावून घेऊ. एक्स्ट्राचा काढून कट करून घेऊया आपण. आता आपण जिरे टोपला डेकोरेट करून घेऊया. एक्स्ट्राचा कागद कट करून घेऊ आणि अशी एक पर्ल ओढून घेतलेली, म्हणजे ओढून घेतली मोठी बारीक, आणि ते इथं पॅच लावून डेकोरेट करून घेऊया. फ्रेंड्स, व्हिडिओ रात्री शूट केल्यामुळे जरा डार्क आला आहे. आता आपण याचे 2 लेअर घेऊन घेऊया आणि एक साईडला पॅच लावून घेऊया. ओके फ्रेंड्स, आपलं रेडी आहे. आता आपण याला वर तुरा लावून घेऊया. एक साधं सिंपलचं 2-3 साध्या दोऱ्याने आपण गुंडाळून, फिंगरला गुंडाळून असं छोटंसं तुरा करून घेतला आहे, तो इथे लावते. अशा प्रकारे हा तुरा लावून घेतला आहे. हा आपला जिरेटोप रेडी. आता याला वरनं मी वॉर्निश लावून घेतलं आहे. ग्लॉसी वॉर्निश लावलं आहे, जेणे शाईन होईल. आणि मी वरनं थोडंसं स्पार्कल स्प्रेड केले शाईन करायसाठी. गोल्डन कलरचे स्पार्कल टाकले, थोडेसे छान असे भुरभुरले, पण ते व्हिडिओमध्ये नाही आलं फ्रेंड्स. त्याच्यावर स्पार्कल टाका तुम्ही, पण छान वाटेल. असं वॉर्निश करून त्याला छानसा एक ग्लॉस येतो आहे. ओके, आता आपण राजमुद्रा चिटकून घेऊया. मी दाखवते तुम्हाला आता दुसरी राजमुद्रा. हे बघा फ्रेंड्स, ही व्हाईट कलरची एक केलेली आणि ही आपण आधी केलेली. तुम्हाला कुठली छान वाटते नक्की कळवा. हे बघा, आपण ट्राय करू दोघं. आता व्हाईट ट्राय करू. मला ही जास्त बेटर वाटते, मी ही यूज करते. इथं स्टिक करून घेते अशा प्रकारे पॅक. ओके, आता आपलं रेडी आहे पूर्ण. हां बघा, सुंदर दिसते, छानसं हायलाईट होते व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे. आणि आता आपला जिरेटोप आपण ठेवूया. कसं वाटतं फ्रेंड्स, नक्की कळवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.